नमस्कार, मी विशाल फुटाणे. मी इतिहास या विषयामध्ये MA MPhil आणि सध्या PhD चालू आहे माझी. सर हेनरी हिलियट हे भारताचे परराष्ट्र सचिव होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. 1849च्या काळामध्ये त्यांनी बिब्लिओग्राफिकल इंडेक्स टू हिस्टोरियन्स ऑफ मेहमोडेन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी काही पारसी पुस्तकांचा जी हस्तलिखितं त्यांना सापडली होती, त्या पारसी व अरबी पुस्तकांच्या हस्तलिखितावरून त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. तवारीखे सिंध हा जो ग्रंथ आहे तो फतेनामा नावानेही ओळखला जातो आणि त्याला चचनामाही म्हटलं जातात. हा जो आपला राजा होता त्याच्या नावानं त्याला चचनामाही म्हटलं जातं. हा फतेनामा जो ग्रंथ आहे, हा तवारीखे सिंध हा मूळ अरबी ग्रंथाचा एक पारसी अनुवाद आणि त्यानंतर इलियट यांनी जो त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे, त्यामध्ये सिंध प्रांताचा पूर्ण इतिहास आलेला आहे. इस्लामचा व भारताचा सगळ्यात पहिल्यांदा संबंध कधी आला? पहिला जो संबंध अरबस्थानचा जो भारताशी आलेला आहे तो व्यापाराच्या निमित्तानं आलेला आहे. आता आपण जो सिंध प्रांताचा इतिहास फतेनामा आणि चचनामा या ग्रंथावरून आपण बघणार आहोत. नेमका सिंधवर स्वारी कशी झाली, ह्याचं कारण काय होतं आणि याचे दूरगामी परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीवर, भारतावर कशा पद्धतीने पडले गेले. चचनामा या ग्रंथानुसार इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या पूर्वार्धात सिंध प्रांतावर राजा साहिर नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याचा एक मंत्री होता, त्याचं नाव होतं चच. या ग्रंथाला नाव त्याच्याच नावावरून पडलेलं आहे. चच जो होता तो होता जातीनं ब्राह्मण. तिथला जो साहिर राजा जो होता पूर्वीचा, तो राजा होता बौद्ध आणि सिंधची बहुतांश प्रजा जी होती ती बौद्ध धर्मी होती. राजा होता ब्राह्मण. आणि ज्यावेळी दाहिर म्हणजे चचचा जो मुलगा होता दाहिर, ज्यावेळी तो सिंधचा ज्यावेळी राजा बनला त्याने बौद्ध धर्माला राजाश्रय नाकारलेला होता. त्यामुळे तिथली बहुतांश प्रजा ही मुळात राजावर चिडून होती. त्यामुळे एक अंतर्गत मोठ्या प्रमाणात एक वाद होता त्यांच्यामध्ये. ज्यावेळी हे मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी सिंध प्रांतावर हे अरब आले त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात मोठा कल्लोळ मारला त्यामुळे. आणि तिथे एक मंदिर होतं. तिथल्या जनसामान्य सिंध प्रांताच्या श्रद्धाळू लोकांची अशी मान्यता होती की या मंदिरावर जोपर्यंत झेंडा आहे तोपर्यंत आमच्या राजाला किंवा आमच्या राज्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. मग ज्यावेळी मोहम्मद बिन कासिमला ही गोष्ट कळाली की या लोकांची अशी मान्यता आहे, त्यावेळी मोहम्मद बिन कासिमने काय केलं की सर्वात पहिला आदेश दिला की मंदिराचं शिखर तुम्ही पाडा. ते ह्याच्याकरता होतं की इथल्या लोकांच्या मानसिक पराभव त्याला करायचा होता. हे जे अंधश्रद्धाळू लोक आहेत त्यांचा मानसिकरित्या जर ते खचले, मानसिकरित्या जर त्यांचा पराभव झाला तर ते इस्लाम धर्मही मोठ्या प्रमाणात स्वीकारतील. सिंध प्रांतामध्ये ते ज्यावेळी आले त्यांनी ते मंदिर पाडलं. मंदिर पाडल्यानंतर मुळातच आपले देवभोळे श्रद्धाळू लोक जे होते ते मोठ्या प्रमाणात मानसिकरित्या खचले आणि त्यांनी प्रतिकार करायचं सोडून दिला. तर अनायास त्यांना सिंध प्रांतामध्ये देवल बंदर अरबांना सहज त्यांच्या ताब्यात आलं. त्यानंतर पुढं त्यांनी ब्राह्मणाबाद, त्यांनी आता सध्या बामियांचा जो परिसर आहे ताब्यात घेतला. सिंधमध्ये ते मोठ्या प्रमाणात हळूहळू काय करत होते त्यांनी ते सिंध प्रांत ताब्यात घ्यायला चालू झाला. राजा दाहिर इसवी सन 700 सिंधचा राजा बनला. अंतर्गत व कौटुंबिक वादामुळे तो अस्थिर होता. त्यातच त्याची बहुतांश प्रजा बौद्ध धर्मीय होती. दाहिर हा ब्राह्मण धर्माचा अनुयायी असल्यामुळे बौद्ध धर्माला राजाश्रय नाकारला होता. त्यामुळे त्या भागातील बौद्ध भिक्षुक संघ राजाश्रय नसल्याने दाहिरच्या विरोधात होते. अशा परिस्थितीत इसवी सन 711 देवल शहरानजीक समुद्र लुटारूंनी श्रीलंकेहून अरबाकडे निघालेली 2 जहाजे लुटली. या जहाजात विधवा मुस्लिम महिला, लहान मुले होती जी श्रीलंका व दक्षिण भारतातील अरबी व्यापाऱ्यांची होती. या जहाजात खलिफा व बसऱ्याचा सुभेदार हेजाज यास दिलेल्या भेटवस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. खलिफाच्या गादीवर वालिद मलिक हा होता. ही 2 जहाजे लुटल्यामुळे बगदादच्या खलिफा व बसऱ्याचा सुभेदार अल हजाज याने समुद्र लुटारूच्या कृत्याचा जाब राजा दाहिर याला विचारला. त्याची नुकसान भरपाई मागितली, परंतु राजा देवल बंदरात हा प्रकार घडला. ते बंदर माझ्या ताब्यात नाही, आपण समुद्र लुटारूंचे चाचे लोकांचा बंदोबस्त करू शकत नाही, असे उत्तर राजा दाहिरने दिले. अरबांची अशी समजूत झाली की ही लूट सिंध लोकांनीच केली आहे. या घटनेची नोंद अरबी ग्रंथामध्ये
अरबी समकालीन ग्रंथामध्ये आलेली आहे. सिंधचे स्वारीदरम्यान मोहम्मद कासिम सगळ्यात पहिल्यांदा देवल बंदरावर चाल करून आला. त्या बंदरावर त्याने वेढा घालूनही त्याला तिथे कुठल्याही पद्धतीचा विरोध झाला नाही. राजा दाहिरने बंदराच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. कासिमचा पहिला विजय हा अगदी सोपा झाला. देवल शहरात एक मोठं मंदिर होतं. या मंदिरावरील ध्वज जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत धोका नाही अशी अंधश्रद्धा देवल शहरवासियांची होती. ही बाब मोहम्मद कासिमला समजली तेव्हा त्याने मंदिराच्या शिखरासह तो ध्वज खाली पाडून जमीनदोस्त केला. या पडलेल्या मंदिरामुळे या भागातील श्रद्धाळू लोक घाबरले. कलिवज्रासारख्या भ्रामक कल्पनांनी मध्ययुगीन भारतीयांचा मेंदू पोसला गेल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण होते. कलिवज्रासारख्या कल्पना ज्यात कलियुगात म्लेच्छांचे राज्य पृथ्वीवर येणार ही समज समाजात मोठ्या प्रमाणात रुजू होती. कलिवज्र कल्पनेचा स्तोम अरबांच्या तलवारीपुढे इथल्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करण्यास प्रारंभ केला. अरबांनी देवल शहरात क्रूर अमानुष कत्तली केल्या. शेकडो तरुणांना गुलाम बनवून लुटीसमेत हजारो स्त्री पुरुषांना बगदादकडे पाठवण्यात आले. मुळात ज्यावेळी राजा दाहिरच्या ज्या शत्रूंनी अतिशय दुर्गम जो भाग होता, सिंधचा जो दुर्गम भाग होता, राजा दाहिर जिथं ज्या ठिकाणी होता तो भाग तिथल्याच राजा दाहिरच्या फुटलेल्या सरदारांनी काय केले की कासिमला दाखवला तो भाग आणि मोहम्मद बिन कासिम दाहिरवर चाल करून गेला. आणि त्या ठिकाणी काय झालं की दाहिरचं आणि मोहम्मद बिन कासिमचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये काय झालं की राजा दाहिरचा हत्ती पेसाळल्यामुळे तो राजा दाहिर खाली पडला. खाली पडल्यानंतर अरबांनी राजा दाहिरला अटक केली. अटक करून त्याचं मुंडकं कापलं आणि त्याचा मृत्यू झाला. दाहिर जो होता तो अंबारीत बसून तो युद्ध करत होता आणि ह्यांचे जे वेगवान युद्ध अरबांची जी युद्ध नीती होती ती अतिशय वेगवान होती. 7व्या-8व्या शतकामध्ये जगभरामध्ये अरब यशस्वी होण्याचं कारण प्रमुख होतं की त्यांची वेगवान युद्धनीती आणि पारंपरिक भारतीय आपले जुन्या पद्धतीने युद्ध करायचे, म्हणजे शंख फुकून किंवा त्याचा सामना ते राजा त्या अंबारीत बसणार हत्तीच्या, अशा पद्धतीचे आपले भारतीय लोक युद्ध करायचे. त्यांना वेगवान युद्धनीतीचा त्यांना अवलंब किंवा त्या वेगवान युद्धनीती त्यांना माहिती नव्हती. ज्या पद्धतीने राजा अंबारीत बसला होता तो अंबारीवरून हत्ती पिसाळल्यामुळे तो अंबारीवरून खाली पडला. हत्ती पिसाळण्याचं कारण जे होतं की पूर्वीच्या काळामध्ये अरबांनी काय आलं की ते एक तंत्र शोधून काढलं होतं की हत्ती मोठ्या प्रमाणात आवाजाला घाबरतो. जो हत्ती आक्रमण करण्याच्या तो फिरून त्यांच्याच आपल्याच लोकांना तो मारत होता. मोहम्मद बिन कासिमने ज्यावेळी दाहिरचा पराभव केला त्यावेळी दाहिरची सेना जी होती ती किल्ल्याच्या बाहेर लढत होती आणि त्या किल्ल्यामध्ये दाहिरच्या पत्नी आणि काही महिला आणि जवानखाना तिथं त्या पद्धती होता. तिथे त्या दासींच्या समवेत राहून राजा दाहिरच्या पत्नीने मोहम्मद बिन कासिमचा सामना केला. जवळपास 2-3 दिवस ती लढली. त्यानंतर मोहम्मद बिन कासिमचे सैन्य किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर राजा दाहिरच्या पत्नीने त्या अगोदर जलत्या अग्निकुंडामध्ये प्रवेश करून स्वतःला ती सती गेली ती. आणि हा भारतातला पहिला झोरता. तुम्ही लँटन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. परक्यांनी जो भारतात इतिहास लिहिला आहे तो प्रत्येक एपिसोड मी तुम्हाला सांगत जाईन.